आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. पुणे शहर पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करी विरोधात मोठी आणि धाडसी कारवाई करत थेट राजस्थानमध्ये रेड टाकून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एकूण 1 किलो 960 ग्रॅम मेफेड्रॉन एमडी जप्त करण्यात आले असून रोख रक्कम, मोबाईल, फॉर्च्युनर वाहन व इतर साहित्य असा मिळून तब्बल 4,27,09,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे सुमारे 4:30 वाजता खराडी येथील इऑन फेज 2 मागील गेटजवळ सार्वजनिक रस्त्यावर 2 इसम पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून 27 ग्रॅम मेफेड्रॉन व तत्सम साहित्य बेकायदेशीररित्या जवळ बाळगताना आढळले. या कारवाईत 12,41,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी खराडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 21/2026 कलम 8क21/29 एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अमितेश कुमार तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ 7 सोमय मुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन मुख्य रॅकेट उघड करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथके तयार करण्यात आली. प्राथमिक तपासात अटक आरोपी मोतीसिंह श्रवणसिंह राजपुरोहित व हरीश सुजना समदेवासी हे मूळचे जोधपूर राजस्थान येथील असल्याचे समोर आले. गेल्या वर्षभरापासून ते राजस्थानमधील संपर्कांमार्फत पुण्यात एमडी आणून विक्री करत असल्याचे उघड झाले. पुढील चौकशीत योगेश उर्फ मनीष बाबूराम बिष्णोई याला वाघोली परिसरातून अटक करण्यात आली. त्याच्याकडून 151 ग्रॅम एमडी व मोबाईल असा 30,28,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपासाचा विस्तार करत सचिन उर्फ एसके रमेशकुमार बिष्णोई याला हडपसर मुंढवा परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून रोख 4,65,000 रुपये व ॲपल मोबाईल जप्त करण्यात आला. त्याच्या कबुली जबाबावरून मांजरी बुद्रुक येथील अमित सुनील घुले याला त्याच्या फॉर्च्युनर वाहनासह अटक करण्यात आली. त्याच्याकडून 398 ग्रॅम एमडी, 2 मोबाईल व वाहन असा एकूण 1,02,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान अंमली पदार्थविरोधी पथक युनिट 2च्या नेतृत्वाखाली 5 स्वतंत्र तपास पथके तयार करून 9 फेब्रुवारी रोजी राजस्थानमध्ये धाड टाकण्यात आली. तेथे मुख्य वितरक इराम रतनलाल किष्णाराम जाट याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 1 किलो 384 ग्रॅम मेफेड्रॉन ज्याची किंमत सुमारे 2,76,80,000 रुपये जप्त करण्यात आले. तसेच फरार आरोपी रामकरण जाट उर्फ चौधरी उर्फ सियाग यालाही जोधपूर जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले. संपूर्ण कारवाईत एकूण 1 किलो 960 ग्रॅम मेफेड्रॉन, रोख रक्कम, मोबाईल फोन, फॉर्च्युनर गाडी व इतर साहित्य असा मिळून 4,27,09,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आली असून एमडी तस्करी करणारी सक्रिय आंतरराज्यीय टोळी पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे करीत आहेत. सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहायुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त पूर्व, प्रादेशिक विभाग मनोज कुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 7 सोमय मुंडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त खराडी विभाग प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली खराडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, अंमली पदार्थ विरोधी शाखा युनिट 2चे प्रभारी पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड, खराडी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे व तपास पथकातील पोलीस अंमलदार श्रीकांत शेंडे, महेश नाणेकर, सचिन पाटील, सुरेंद्र साबळे, नीलम करपे, साहेबराव गुंडाळे, श्रीकांत कोडे, तांत्रिक विश्लेषक सूरज जाधव, विलास केदारी, अशोक केदार. वाघोली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल, पोलीस अंमलदार पांडुरंग माने, गहिनीनाथ बोयणे, सुनील कुसाळकर. लोणीकंद पोलीस स्टेशनचे अमोल रोणे, विमानतळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड व पोलीस अंमलदार अंकुश जोगदंड, लालू कंडे, राहुल जोशी. तसेच अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक व पोलीस अंमलदार अमोल सोनवणे, संदीप जाधव, परिमंडळ 7 कार्यालयाचे तांत्रिक विश्लेषक प्रवीण गव्हाणे यांनी केली आहे.